जय भीम मित्रांनो, मी अनिरुद्ध स्वागत करतोय आमच्या AR मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती। आशा करतोय आपण सर्वजण मजेत असाल, हसते रहे हसाते रहे। मित्रांनो, आज आपल्यासाठी आनंद शिंदे सरांचं बुद्ध अमृतवाणी हे गीत घेऊन आलोय। मित्रांनो, आजचे जे गाणं आहे ते F# मेजर स्केलमध्ये आपल्याला वाजवायचं आहे। तर चला सुरुवात करूया। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि याला। अगदी हळूवारपणे आपण वाजवलेलं आहे आणि स्क्रीनवरती लिरिक्ससोबत आपल्याला नोट्स मिळत आहेत, त्याच्यामुळे एका बोटाने बघण्याची गरज नाही। समोरच्या ज्या लाईन्स राहतील त्या आपण एका बोटाने निश्चितच बघणार आहोत। यानंतर म्युझिक येते ती बघा आता। एका बोटाने बघा। त्यानंतर फ्लूटची म्युझिक येते ती बघा आता। एका बोटाने बघा। त्यानंतर मित्रांनो सुरुवात करूया मुखड्याला। मुखड्याची पहिली ओळ आहे, प्रज्ञाशील करुणा करा महिमा तुझा अपार। रेग्युलर स्पीड मध्ये बघा। एका बोटाने बघा। त्यानंतर दुसरी ओळ आहे, युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार। रेग्युलर स्पीड मध्ये बघा। एका बोटाने बघा। त्यानंतर मित्रांनो एक फिलर येतो तो बघा। एका बोटाने। तर मित्रांनो आपण ह्या ज्या दोन ओळी बघितल्या सेम टू सेम आपल्याला मुखडा जेवढा आहे तेवढ्या ह्या दोन ओळी रिपीट करायच्या आहेत आणि प्रत्येक दोन ओळीनंतर आपण हा जो फिलर बघितला याला सुद्धा रिपीट करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एक पहिला पार्ट वाजवायचा आहे। यानंतर आपण काय करणार आहोत, फक्त एका बोटाने समोरच्या जेवढ्या ओळी आहेत पहिल्या पार्ट मधल्या त्या पटापट बघणार आहोत आणि त्यानंतर दोन समोरची पार्ट ही बायपास करून आपण डायरेक्ट तिसऱ्या पार्टला सुरुवात करूया। मित्रांनो एवढं झाल्यानंतर कोरस म्हणतात बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी। ते बघा आता। एका बोटाने बघा।
यानंतर मित्रांनो आपण जो मुखडा बघितला सेम टू सेम पुढे 8 ओळी येणार आहेत त्यासुद्धा आपल्याला सेम वाजवायच्या आहेत आणि त्यानंतर परत कोरस बुद्ध अमृतवाणी हे म्हणणार आहेत जे आता आपण शेवटी बघितलं। तर हा होईल दुसरा पार्ट आणि परत सेम टू सेम समोर 8 ओळीचा परत एक पार्ट येईल तो होईल तिसरा पार्ट। तर असे 3 पार्ट रेग्युलर मुखडा जसा वाजवला आहे त्याच पद्धतीने आपल्याला वाजवायचा आहे। त्यानंतर बुद्ध अमृतवाणी एवढं होऊन म्युझिक आपली स्टॉप होणार आहे आणि तिथून दुसऱ्या पार्टला सुरुवात होईल। तर ते पार्ट आता आपण इथे बघणार आहोत। तर या पार्टची सुरुवात सुद्धा म्युझिकने होते तर ती म्युझिक आता अगोदर आपण बघणार आहोत। एका बोटाने बघा। ही जी आपण म्युझिक बघितली ती आपण अशी पण वाजवू शकता। आपल्याला जे योग्य वाटेल आपण तसं वाजवावं। यानंतर आपण पुढील ओळींना सुरुवात करत आहोत। तर त्या आहेत सनई चौघडे वाजू लागले, नामकरण ते गाजू लागले, सिद्धार्थ हे नाव ठेवले एवढं गायक म्हणतील आणि शेवटी गौतम हे संबोधू लागले एवढं कोरस म्हणतात। तर चला पटापट बघून घेऊया। एका बोटाने बघा। त्यानंतर गौतम हे संबोधू लागले। ही जी ओळ आहे ते कोरस म्हणणार आहेत। एका बोटाने बघा। तर अशाच प्रकारे मित्रांनो पुढे 7 ओळी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर जी अंतराची शेवटची ओळ आहे ती वेगळ्या प्रकारची आहे जी आपल्याला खास करून इथे वाजवायची आहे। तर ह्या ज्या 7 ओळी आहेत त्या फक्त एका बोटाने आपण पटापट बघून घेऊया आणि शेवटची ओळ मग जी वेगळ्या प्रकारची आहे ती बघून हे गाणं इथं संपवणार आहोत। तर चला।
मित्रांनो, या पाठची शेवटची जी लाईन आहे, दुर्दैवाचा क्षण ऐसा समीप तो आला, रोहिणीचे पाणी ठरले कारण वादाला. तर या ओळीची जी चाल आहे ती वेगळी आहे, तर ही आता आपण बघणार आहोत. बघा. एका बोटाने बघा. तर मित्रांनो, याच प्रकारे समोरचा पार्ट सुद्धा सेम टू सेम आपल्याला वाजवायचा आहे. त्या पार्टची एक शेवटची ओळ सुद्धा आपण इथे बघूया आणि गाण्याचं समाप्ती करूया. तर ते आहे, दुःखाचे ते मूळ शोधाया गौतम हा बसला, चिंता नव्हती मुळी कशाची ध्यास न तो कसला. रेग्युलर स्पीडमध्ये बघा. एका बोटाने बघण्याची गरज नाही. तर मित्रांनो, आपण जेवढ्या ओळी बघितल्या आहेत, ज्या म्युझिक्स बघितल्या आहेत, जे बुद्धं शरणं गच्छामी सुरुवात आणि बुद्ध अमृतवाणी हे जे मध्ये मध्ये बघितलं आहे, सोबतच सुरुवातीच्या 3 पार्टमध्ये 2 ओळीनंतर फिलर बघितलं आहे. तर प्रॉपरली हे जर आपल्याला सिक्वेन्स यांचा समजला तर हे 30 मिनिटाचे पूर्ण बुद्ध अमृतवाणी हे संपूर्ण गीत आपण एकदम सहजरित्या वाजवू शकता, प्ले करू शकता. तर जेवढ्या सोप्या पद्धतीने सांगायचं झालं त्या पद्धतीने आज हे इथे ट्युटोरियल मी बनवलेलं आहे. आशा करतोय आपल्याला आवडलं असेल. निश्चितच आपल्या नातेवाईकांना आणि मित्राला आमची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्याला हवी असलेली गाणी कमेंट करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय भीम.